आमच्या न्यूव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या न्यूव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. गाजतोय महाराष्ट्रात, बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या न्यूव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. नावाचा ब्रँड आलाय ट्रेंडिंग मध्ये. आहे हटके पॅटर्न भारी भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये. सदा गोलंदाजी मार्ग मध्ये रेडी झाला होता. पहिला चेंडू टाकत असताना पहिल्या चेंडूवरती निश्चितच स्वागत करतोय 6 धावांनिशी प्रथम कोडूच्या बॅटीतून येतो पहिला षटकार. आता मात्र या ठिकाणी मुंबईचा सम्राट संघ आपण पाहिलं तर स्टारकास्ट जी कालची होती ती स्टारकास्ट आज दिसत नाहीये. कारण आज सगळे खेळाडू प्रथम आज प्रशांत घरत नाहीये, विनायक भोईर नाहीये. तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईचा सम्राट संघ या ठिकाणी अंतिम सामना खेळण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे हा चांगला टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेतली चेंडूने आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतला चेंडूने. खेळपट्टी लगत राहिला, अडवला गेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडू पडल्यानंतर 2 चेंडू आता फलकावती 6 धावा फलकावती लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा प्रथम करता पडणार हा चेंडू फुल लेंडी सरळ बॅटीने मारला फटका आणि चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला. षटकार 6 धावा. नावाचा ब्रँड आलाय ट्रेंडिंग मध्ये. आहे हटके पॅटर्न भारी भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. प्रथम कुडूकडनं आपण वारंवार पाहिलेलं गेलंय का सरळ खेळणं पसंत करतो आणि कधीच त्याच्याकडनं जास्त एक्झिक्यूट केले जाते. आता मात्र चेंडूची वाट पाहिली, काऊ कॉर्नरच्या दिशेला मारला फटका. 6 धावांचा प्रथम कुडूच्या बॅटीतून येतोय तिसरा षटकार. स्पोर्ट्स नावाचा ब्रँड आलाय ट्रेंडिंग मध्ये. आहे हटके पॅटर्न भारी भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये. गावोगावात प्रभाव त्यांचा मुंबई शहरात. तो जर्सी घालतोय बघा हो संपूर्ण तालुक्यात. आमच्या न्यूव्या. यस, थँक्यू डीजे. मधल्या फळीतला फलंदाज आज या ठिकाणी सलामीवीरच्या रूपाने आल्यानंतर बघा फलंदाजी काय दिसते आपल्याला. 3 षटकार आतापर्यंत ठोकलेले याच्या षटकामध्ये. त्या मात्र टप्पा पडल्यानंतर थोडस स्विंग होतोय चेंडू. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. हा चेंडू पर्यंत जाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅट पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू पर्यंत, परंतु टप्प्यापर्यंत पोहोचवला गेलेला नाही. त्यानंतर आपण पाहतोय टप्पा थोडासा स्विंग होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 5 चेंडू 18 धावा फलकावती आहेत. आता मात्र फुल लेन डिलिव्हरी उंच 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 आणि लांब 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 गेलेला षटकार क्रमांक 4 प्रथम कोडूच्या बॅटीतून 6 धावा. गोष्टीची चर्चा केली होती की आमचे
पंच विजय सर या गोष्टीसाठी त्यांना ओळखलं जातं. म्हणतात ना की अंदाज अपना निराला, आणि हा अंदाज विजय सरांना खूप काही वेगळं सांगून जातं. हे वेगळं पण फार महत्त्वाचं असतं, कारण की मनोरंजन देखील फार महत्त्वाचे आणि टॅलेंट क्वालिटी हे दाखवताना आपले विजय सर पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये दाखवून दिलेलं आहे विजय सरांनी. आणि ज्या वेळेस या ठिकाणी संबोधलं गेला, अभिवादन सुद्धा केलं गेलेलं आहे विजय सर मार्फत. दया गोलंदाजी मार्क वरती येतो. आता मध्ये स्ट्राईक एंडवरती जयेश गरद, आणि बॅटची खालची काढा लागून ऑन साईडला गेल्यानंतर चेंडू फील्ड होईल, फेकी होईल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. 25वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितच माझ्या मनामध्ये असं वाटलं होतं की जयेश स्ट्राईक घेईल का, परंतु प्रथम कडू त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रथम कडू काय बोलला असेल, प्रथम मी खेळतो, आणि मी खेळत असताना त्यांनी 4 षटकार पहिल्या षटकामध्ये ठोकले गेले. आणि आता मात्र जयेश स्ट्राईक वरती आल्यानंतर आपण पाहिलं तर एकच धाव काढली गेली. आता मात्र प्रथमकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आहे. हा कुटपा चेंडू पूल केलेला आहे, पूल जाईल सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. हा कसा मारला, यस विजय सर, यस षटकार असा मारला. आमच्या न्यूया स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात, गाजतोय महाराष्ट्रात, बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या न्यूया स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. येस थँक्यू सो मच. या ठिकाणी थोडासा आखूट टप्पा टाकला गेला होता, आणि आखूट टप्प्यावरती आपण पाहिलं तर थोडंसं शफल झाले. प्रथम कडून चेंडूची वाट पाहिली आणि अखेरच्या क्षणी त्या चेंडूवरती पुलचा फटका एक्झिक्यूट केला आणि सक्सेसफुल सुद्धा केला. 6 धावांनी वाढ, 31 धावा फलकावरती. वैयक्तिक 5 षटकार ठोकून प्रथम कडू स्ट्राईक एंडवरती 30 धावांवरती खेळतोय. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जमीन लगत गेला फटका. क्या बात है, रनिंग बिटवीन द विकेट देखो यहाँ पर. जयेश गर्द माहिर है इसे रन निकालने के लिए, लेकिन प्रथम कडू का साथ भी मिलना आवश्यक था, और वो साथ यहाँ पर देते हुए प्रथम कडू क्षेत्ररक्षकाची या ठिकाणी साथ लाभत नाहीये. कारण ज्या पद्धतीने अगोदर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर चेंडू अडवला असता तर ही दुसरी धाव आली नसती आणि स्ट्राईक एंडवरती प्रथम आला नसता. तर निश्चित आता 32 धावांवरती प्रथम खेळतोय. सांघिक धावसंख्या 33 फलकावरती आहे, ज्या ठिकाणी 1.3 षटक संपलाय, म्हणजे 1.5 ओव्हर संपलेले आहेत. क्या बात आहे, स्लॉग मधला चेंडू त्या चेंडूला पाठवून देण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये सुरेख झेल टिपला जातोय. प्रथम कडूच्या बॅटिंगला या ठिकाणी पूर्ण विराम लागतोय. पहिला गडी गारद झालेला आहे प्रथमच्या रूपानंतर, पण आपलं काम करायचं होतं ते करून गेले. सुरुवात चांगली करून दिलेली आहे. आता मात्र रविकांत घरत फलंदाजी मार्क वरती. जयेश घरत, प्रशांत घरत यांचे थोरले बंधू. पहिला चेंडू ते प्रहार केला गेलेला आहे, चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी काय घडलं जाते, शॉर्ट कव्हरच्या दिशेला चांगला झेल टिपला जातोय. रविकांत या ठिकाणी आल्या आल्या परततोय डगआउट मध्ये. नवीन फलंदाज जागृत फलंदाजी मार्क वरती येतोय. 1 डाऊनचा सेकंड डाऊनचा फलंदाज. पहिला बाद झाला प्रथम, त्यानंतर बाद झाला रविकांत. आता मात्र जागृत फलंदाजी मार्क वरती येतोय. 33 धावा फलकावरती आहे. दयाने
कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि यशस्वी प्रयत्न केला गेलेला आहे. या षटकामध्ये फक्त ना फक्त 7 धावा खर्च केले गेले आहेत. 9 धावा खर्च केलेले आहेत आणि 2 गडी टिपले गेले आहेत. दयाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा राहिलेला आहे. 2 गडी टिपले, 9 धावांचं षटक एक षटकार लगावूनही या ठिकाणी संपन्न केलं गेलेलं आहे. शेवटचं षटक कोण घेऊन येईल तर संदेश गोलंदाजी मार्गवरती येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा आहेत 33, म्हणजे 16.5च्या सरासरीने खेळतोय या ठिकाणी मुंबईचा सम्राट संघ. परंतु जयेशला संधी कमी मिळालेली आहे पहिल्या 2 षटकामध्ये. आता मात्र या षटकाच्या सुरुवातीपासून स्ट्राईक एनवरती असणार आहे. जागृत नॉन स्ट्राईक एनवरती आहे. आता नौका फलंदाज आलेला एक चेंडू सामना केला दयाच्या, परंतु काही करू शकले नाही त्या चेंडून. आता मात्र या ठिकाणी ट्रेडमार्क शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता या चेंडूवरती, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने दासंघमध्ये बार केली जाईल. 34 धावा फलकावरती लगावली जाते. संदेशचा चेंडू असणार आहे पुन्हा एकदा जयेश यांच्या करता. जयेश घरात एक अर्नाळा नगरीमधील मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं आणि बॉक्स क्रिकेट मधला पाहिलं तर वसई मधला अंडर बॉक्स क्रिकेटचा बादशाह मानला जातो. तर मात्र एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निश्चित हा चेंडू आपण पाहिलं ना तर हा चेंडू इझी मारण्यासारखा नव्हता आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं त्या पळताला चेंडूला आणि हळूवार पद्धतीने खेळून काढला. 2 धावा काढून घेतल्या. आता मात्र हा चेंडू चांगला पुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषे पार फाईल दिला जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार जयेश घराच्या बॅटतून. 6 धावा. विनोद अनिल करती सारे सपोर्ट निव्या स्पोर्ट्स ब्रँडचे सारे जणू ते हार्ट बीट. अमोल महेंद्र विनोद अनिल करती सारे सपोर्ट निव्या स्पोर्ट्स ब्रँडचे सारे. यस थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती 4-42 42 धावा फलकावरती. मोठ्या धावसंख्येचा या ठिकाणी समोर डोंगर उभा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं चेंडूंची संख्या 2 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. 2 मध्ये 9 आलेले आहेत. आता मात्र क्या बात आहे फुल लेन डिलेवरती स्टँड अँड डिलेवर फटका लॉंग ऑनच्या डोक्यावर मारला. हा लांब षटकार जयेश घराच्या बॅटतून. दुसरा षटकार बॅक टू बॅक. बॉल अडते 48 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडू बाकी आहे. स्ट्राईक मध्ये जयेश घरात पुन्हा एकदा तमाशा फुल टॉस. या क्या बात है ये इस फटके को निश्चित कमाल का फटका जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. नोचा इशारा या ठिकाणी भीमर चेंडूला पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावर मारला फटका. प्रशांत घरचे धाकटे बंधू या ठिकाणी जयेश घरात यांची बॅट या ठिकाणी आग उघलते. मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. धावसंख्या फलकावरती लगावले जातात 55 रन 56 रन 56 रन ऑन द बोर्ड. अजून 3 बॉल बाकी आहेत. आकुटप्पा त्या चेंडूवरती प्रहार पुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषे पार षटकार जयेश घराच्या बॅटतून. सुख समृद्धी नांदो देवा कोणवली या गावात आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स. यस थँक्यू डीजे. अजून 2 चेंडू बाकी आहेत. अजून 2 चेंडू बाकी असताना धावा फलकावरती आता मात्र कोऱ्याने वाढत आहेत. 62 धावा फलकावरती आहेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 62 रन ऑन द बोर्ड. 2 बॉल रिमेनिंग. हा चेंडू सुद्धा पुलचा फटका एक्झिट केलेला आहे, परंतु बॅटीची खालची कडा लागून या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी सीमारेषे पार. गाजतोय महाराष्ट्रात गाजतोय बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. 66 रन ऑन द बोर्ड.
66 धावा फलकावरती आणि जयेश घरत या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये संधी लाभल्यानंतर त्या संधीचं सोनं करत असताना धाव संख्या या ठिकाणी कोऱ्याने करतो. आता मात्र कव्हरची दिशा, चेंडू सीमारेषे पार, षटकार, क्या बात आहे. जयेश घरात ऑन फायर, षटक संपलाय. तिसऱ्या क्रमांकाचा धाव संख्या 72, 73 धावांचं लक्ष प्रथम 11 ताडील संघासाठी. यश टीचे भैरी देवाच्या केली नावाने हो सुरुवात. बाबू करावडे दादाच नाव गाजतय हो जिल्ह्यात. आमच्या न्यूव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या न्यूव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. गाजतोय महाराष्ट्रात, बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या न्यूव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. गाजतोय महाराष्ट्रात, बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या न्यूव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. यस, थँक्यू सो मच. प्रथमनी एंड मात्र जयेशने केलेली आहे. 32 धावांवरती प्रथम बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर एक गडी अजून गारद झाला होता रविकांत, आणि त्यानंतर आपण पाहतोय जयेशने चौफेर फटकेबाजी केली आणि 8 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. आठ चेंडूमध्ये 37 धावांची खेळी जयेशची, आणि त्या जोरावरती आपण पाहिलं तर सुरुवात प्रथमची, म्हणजे प्रथमने म्हटलं होतं प्रथम मी सुरुवात करणार, आणि एंड मात्र या ठिकाणी जयेशचा आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 3 षटकामध्ये 72 धावा कुठल्या गेल्या आणि 3 षटकामध्ये 73 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे प्रथम 11 ताडील संघासाठी. आणि या धावा या ठिकाणी चेस केल्या तर निश्चित अंतिम विजेता ठरू शकतो प्रथम 11 ताडील संघ, परंतु डिफेंड केल्या तर या ठिकाणी मुंबईचा सम्राट संघ या सामन्यामध्ये जिंकेल आणि निव्या स्पोर्ट चषक 2024चा म्हणजे चौथ्या पर्वातला अंतिम विजेता ठरू शकेल. परंतु सलामीर जोडी एका ठिकाणी आपण पाहतोय सदानंद, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय संदेश. ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी उतरताना आपल्याला पाहायला मिळते. सदानंदमध्ये ती ताकद आहे, दमखम आहे, त्यांनी आजच्या दिवसामध्ये दाखवलेला आहे. आणि संदेशची मधल्या फळीत येऊन फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं, पण आता मात्र मागच्या सामन्यापासून सेमीफायनलच्या सामन्यापासून सलामीच्या रूपाने येताना पाहायला मिळाले होते. गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी करण निजाई, लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा या ठिकाणी गोलंदाजाकडनं केला जाईल. सध्या आणि संदेश 73 धावांचा पाठलाग करू शकतील का, निश्चितच यावरती लक्ष येऊन राहिलेलं आहे. शेवटच्या पर्वामध्ये सुद्धा याचा लेखाजोखा आपल्याला मोनीच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळेल. युही ना हमें मुंबई का सम्राट कहलाता है हे दाखवताना मुंबई सम्राट मैदानामध्ये जर बघितलं गेलं तर आता धावा फळकावरती जोडला गेला टोटल 72 धावा बनवला, 73 धावांचा इथे आव्हान दिला गेला. मेगा फायनलची आपण मॅच पाहतोय, पण मी थोडंसं टॉसकडे वळेन कारण की नाणेफेकीचा कौल जिंकला होता, समोर मुंबई सम्राट टीम होती. आय थिंक सो प्रथम तर बॅटिंग केली असती तर कदाचित रिझल्ट वेगळं असू शकलं असं. डिफेंड करताना तुम्हाला समजलं असं की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, वातावरणाचा इफेक्ट देखील होऊ शकतो या सेकंड इनिंगमध्ये. पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर विकेट पाहायला मिळाला आणि पहिल्या विकेटवरती मुंबई सम्राटने पुन्हा एकदा बॅटिंग तर चांगली केली पण गोलंदाजी देखील चांगली करू शकतो हे दाखवताना खूप चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. पहिला बॉल विकेट मिळेल. 3 षटकांची मॅच, 70+ टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. लाफ करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, डीपमध्ये इनफिल्डमध्ये प्रोटेक्ट करतायत आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर
धावसंख्या फळकावरती 1 बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय करण. पुढचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करतात आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच निव्या स्पोर्ट्स चषक 2024 आपण हे महासंग्राम पाहतोय. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. आमच्या कॉम्बॉक्सच्या डोक्यावरनं सरळ निघून जातोय चेंडू. 6 धावेंकरिता षटकार. गुरु चरण कमल रज निर्मल करुणी मनास श्रीरामाचे अद्भुत जे. हॅलो चेक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला. टोटल धावसंख्या फळकावरती जोडल्या 12 आकड्यावरती. अशा प्रकारची बॅटिंग करत राहिले तर मग मॅच जवळ येईल. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू राहिला. दूर होता फलंदाजापासनं. लो देखील राहिला होता. षटक समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावताना धावा फळकावरती आहेत 12. जिथे टार्गेटचा पाठलाग करत आहेत टोटल 73चं 73 धावांचं आव्हान पार करताना 12 धावा पहिल्या षटकामध्ये बनवला गेला. एक मोठा फटका पाहायला मिळाला होता पण त्यानंतर चांगला कमबॅक देखील गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज ऋषीला पाहतोय गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज ऋषी तयार होतोय. पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. टिपली जाईल झेल. मिळतं विकेट. भैरी देवाच्या केली नावाने हो सुरुवात. बाबू करावडे दादाच नाव गाजतय हो जिल्ह्यात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. गाजतोय महाराष्ट्रात बघा गाजतोय महाराष्ट्रात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात. थँक्यू डीजे. पुढचा बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न जणू काही रिप्ले पण यावेळेस दुसरा क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि आणखी एक विकेट पाहायला मिळेल. क्रमांक 3रा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि लगातारची दुसरी सफलता पाहायला मिळते गोलंदाज ऋषीला. स्पोर्ट्स नावाचा ब्रँड आलाय ट्रेंडिंग मध्ये. आहे हटके पॅटर्न भारी भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये. निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड आलाय ट्रेंडिंग मध्ये. थँक्यू डीजे. गोलंदाज ऋषी तयार होतोय. हॅट्रिक वरती सवार असेल. लाफ केलंय. हॅट्रिक 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 कंप्लीट नाही पण इथे प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाला. मोठ्या फटक्याने षटकार पाहायला मिळेल आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील फळकावरती वाढली गेली. टोटल धावा फळकावरती आपण पाहतोय जोडल्यात 18. थँक्यू डीजे. 18 धावा फळकावरती आहे. टोटल जोडला गेला. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना ऋषीला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. चांगला बॉल आहे. वेगावरती स्वार असलेला हा चेंडू हाताळला गेला. निव्या स्पोर्ट चषक 2024 आपण हे दैदिप्यमान आयोजन पाहिलं. 2 दिवसाची फॉर्मॅट वाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो आजचा हा
शेवटचे अंतिम काही क्षण आपल्याला या स्पर्धेचे पाहायला मिळतात आणि आपण इथून अलविदा या हंगामाचे आपण 2024चा करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. मुंबई सम्राट कालचा दिवसाचा अंतिम विजेता राहिले होते आणि आजचा दिवसाचा अंतिम विजेता अशी मेगा फायनलची मॅच पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू राईस झाला, टप्पा पडल्यानंतर पंच म्हणतायत की हा नो बॉल आहे कारण की ओव्हर स्टेपिंग आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या फलकावरती जर बघितली तर जोडली जाते 19 आकड्यावरती. 73 धावांचा रनचेस दिला गेला, 19 धावा फलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर निवा स्पोर्टचे सगळे समर्थक जे आहेत, सगळे कार्यकर्ते जे आहेत निवा स्पोर्टचं, त्यांचा प्रथमतः धन्यवाद कारण की त्यांची एकजुटता, त्यांची मेहनत ही खऱ्या अर्थाने रंग दाखवली गेली. आणि म्हणतात ना की तुमची एकजुटता तुम्हाला खूप काही सांगून जाईल. तुम्ही एकत्र किती आहेत. आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली होती ना की काडी एकटी असेल ती कोणीही मोडू शकतं, पण ज्यावेळेस काड्यांचा गुच्छा केला जातोय ती ताकद वाढते आणि ती निवा स्पोर्टच्या या समर्थकांची ताकद आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खूप चांगली स्पर्धा एक्सपेक्ट करू. येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये आणखी काही वेगळेपण आणलं जाईल या स्पर्धेमध्ये. खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. एक धाव तर बनवली जाईल फेकी करेपर्यंत आणि एका धावेवरती थांबवलं देखील गेलंय. आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जर बघितली, टोटल धावा फलकावरती जोडल्या गेल्यात 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 धावा फलकावरती आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी धाव्यांची गरज जर बघितली गेली तर 6 मध्ये 53 धाव्यांची गरज आहे. साहिल घरतला आपण पाहतो आता गोलंदाजीवरती तिसरं षटक हाताळताना. गोलंदाज तयार. पहिला बॉल, आडव्या पट्ट्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक चांगला, फटका चांगला, निघून गेला चेंडू. पंचांनी इशारा देखील केलाय की कशा प्रकारे चेंडूला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, 6 धावा आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती वाढला देखील, जाऊन पोचला गेला धावा फलकावरती टोटल 26 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 असताना आता औपचारिकता बाकी पंच असंच म्हणावं लागेल. 53 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या. आता 5 चेंडू बाकी राहिल्यात इथून मॅच मध्ये आणि 5 मध्ये 48 धावांची गरज आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा लाफ केलाय. बघा अशा प्रकारची तुमच्याकडे बॅटिंग आहे तर तुम्ही सर्वप्रथम तर बॅटिंग का नाही घेतली हा प्रश्न आता मनामध्ये उद्भवेल. कारण की वातावरणाचा इफेक्ट सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारे तुम्ही जर बॅटिंग करू शकता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. पण म्हणतात ना की निर्णय कोणताही घ्या, घेतलेला निर्णय योग्य करण्याचं काम तुमच्या हातात असतं. पण आता डिसिजन चुकीचं आणि ते योग्य देखील करता आलं नाही. वेळ निघून गेली आणि म्हणतात ना की तेल गेलं, तूप गेलं, हाती राहिलं, धोपाटलं. पण 2 नंबरची ट्रॉफी आहे हातामध्ये. गोलंदाज तयार. बाहेर, खूप बाहेर चेंडू होता. पंचांचा इशारा, हा वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली आहे देखील. धावसंख्या फलकावरती 33 आकड्यावरती. 43 धावांची अजून देखील गरज आहे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या पाठीमागे बघा प्रयत्न किती चांगल्या पद्धतीने करतायत आणि अडवलंय डीप फाइंडला जाऊन. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं होतं ना, अगदी यष्टीरक्षक डीप फाइंड पर्यंत पोहोचले आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. बघा मॅच मध्ये काय राहिलंय, कधी कधी काय होतं की ज्यावेळेस एक साइड मॅच चालू असल्यावरती मग क्षेत्ररक्षक देखील लूज पडतात. पण इथे एफर्ट जे दाखवले ना हे फार महत्वाचे होते आणि ते यष्टीरक्षकाचे एफर्ट्स पाहायला मिळतात. अपील स्ट्रॉंग लाऊड अपील आहे. पंच म्हणतायत याच फलंदाजाला परतावं लागेल. विकेट डाऊन. अमोल, महेंद्र, विनोद, अनिल करती सारे सपोर्ट. निव्या स्पोर्ट्स ब्रँडचे सारे जणू ते हार्ट बीट. अमोल, महेंद्र, विनोद, अनिल
थँक्यू डीजे. चेंडूचा खेळ समाप्त झाला या षटकातील. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, बंबम बोले वाईड. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे. धावा फळकावरती 36. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 73 चा रन चेस दिला होता मुंबई सम्राटने आणि ते पार करताना 36 धावा फळकावरती बनवल्यात. यावेळेस चांगला चेंडू आहे की काय, पण यष्टिरक्षकाकडनं चुकी पाहायला मिळाली, कारण की क्विक मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये धाव बनवली जाईल आणि धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 37. शेवटचा अंतिम चेंडू. निव्या स्पोर्ट चषक 2024 महासंग्राम आपल्याला पाहायला मिळाला. आजचा शेवटचा अंतिम दिवस आणि शेवटचा चेंडू या स्पर्धेमधला. चला, शेवटचा अंतिम चेंडू असेल या स्पर्धेतील. वेट करावं लागेल, थांबावं लागेल. पंचांना देखील इशारा करतायत पंच देखील इथून की वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावा फळकावरती 38. गोलंदाजी म्हणतायत की थांबा, अजून वेट करा. आणि यावेळेस चला, मोठा फटका आलाय. चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. मॅच जिंकली टीम मुंबई सम्राटने. क्वालिफाय मेगा फायनलची ट्रॉफी त्यांच्या नावावरती असेल. निव्या स्पोर्ट चषक 2024 मानकरी ठरतोय अव्वल दर्जावरती. टॉप क्लास परफॉर्मन्स टीम मुंबई सम्राट. श्रीरंग भैरी देवाच्या केली नावाने हो सुरुवात. बाबू करावडे दादाच नाव गाजतय हो जिल्ह्यात. आमच्या निव्या स्पोर्ट्स नावाचा ब्रँड गाजतोय महाराष्ट्रात.